झालेत आपले लहान मोठ्यांना आवडणारे पट्टी समोसा. चवीला अप्रतिम लागतात. बनवायला सोपी रेसिपी आहे, नक्की बनवा. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करत चला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे पट्टी समोसा. पट्टी समोसासाठी मी डीमार्टमधून समोसाच्या पट्ट्या आणलेल्या आहेत. आणि बघा, आता आपण त्याच्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवणार आहोत. तर इकडे मी दीड मोठा बटाटा घेतलेला आहे. 1 वाटी मी मटार घेतलेला आहे. अर्धा इंच आलं घेतलं आहे. 6-7 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि 1 कांदा कापून घेतला आहे. आत्ता आपण चॉपरमध्ये हे सगळं बारीक करून घेऊया आणि भाजी तयार करून घेऊया. पद्धतीने मी सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजीला फोडणी मारूया. इकडे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. 1 चमचा तेल घातलेला आहे. आता आपण चॉप केलेल्या भाज्या घालूया. इकडे मी भाजीमध्ये थोडासा हिंग घातला आहे. कलरसाठी हळद, चवीपुरतं मीठ घातलं आहे. 1 चमचा मिरचीचा ठेचा. आता अर्धा चमचा मी धना-जिरा पावडर घालते. आता अर्धा कप पाणी घालूया आणि आपण ही भाजी छान शिजवून कोरडी करून घेऊया. आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे, म्हणजे आपल्याला समोश्यात भरण्यासाठी ती लागणार आहे. चवीसाठी मी थोडासा मॅगी मसाला घालते. तुम्ही असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, चव छानच लागते. पण अगदी लहान मुलांना मॅगीची चव आवडते, म्हणून आपण थोडासा मसाला घालूया. झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजवून घेते. भाजी तयार करून मी थंड करून घेतलेली आहे. आता आपण समोसे बनवायला सुरुवात करूया. हे बघा, हे आपल्या समोसेच्या पट्ट्या आहेत. तर आता त्या कशा फोल्ड करायच्या लक्ष देऊन बघा. हे बघा, या पद्धतीनं असं फोल्ड करून घ्यायच्या. आपण या पट्ट्या अशा बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण एक मैद्याची थोडंसं मी स्लरी केलेली आहे, त्याने आपण अशा पट्ट्या चिटकवून घेऊया. आता आपण समोस्यामध्ये सारण भरून घेऊया. आता आपण समोसा पट्टीमध्ये सारण भरून घेतलेलं आहे. आता आपण ते पॅक करूया. आपण मैद्याची थोडी स्लरी लावून घेऊया आणि ते चिटकवून आपण समोस्याचा व्यवस्थित आकार देऊन घेऊया. हे बघा, सगळ्या घड्या मारून हे बघा, या पद्धतीचा मी समोसा तयार करून घेतलेला आहे. माझी मुलगी मला मदत करते, तर तुम्ही या पद्धतीनं तयार करा. आता आपण सगळे तयार करून घेऊया आणि तळूया.